हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 288. आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2015. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. आज आज यस आज काय गोष्ट आहे. आज व्हॉट इज थिंग स्पेशल. आज खूप काही गोष्टी स्पेशल आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आज मी 11 वाजता झोपून उठलो. 11 वाजता झोपून म्हणजे काहून 11 वाजता काहून झोपून उठलो. काल दुपारी मी झोपलो नव्हतो. त्यामुळं रात्री बहुत झोप लागली होती. तर मी 11 वाजता झोपलो काल रात्री. 11 वाजता झोपलो आणि मला 5 वाजता जाग आली, कारण माझी झोप पूर्ण झाली. मग 5 वाजता वडिलांना सोडून दिलं, कारण शनिवार होता. आजचा शनिवार आहे, त्यामुळे शनिवारी मग सोडून दिलं. आलो आणि मग पाहतो तर वायफाय सुरू रात्रभर. ॲक्च्युली तर तेव्हा मला बहुत राग आला, काहून मी झोपलो आणि वायफाय काहून सुरू. सो दॅट काइंड ऑफ मी सेल्फिश होण्याचा प्रयत्न, सेल्फिश झालो मी तेव्हा. तर याचा वाईट माझ्यासवरच झाला. ओके, व्हॉट हॅपन. मी सेल्फिश झालो. बहुत राग आला बहिणीचा, बहुत राग आला का मी झोपलो आणि वायफाय सुरू, आणि ती रात्रभर. तर मग काय केलं मी, बस वडिलांना सोडून दिलं आणि ब्राउझिंग करत बसलो. काही फेसबुक, व्हॉट्सॲप, काही फालतूच्या गोष्टी ब्राउझिंग करत बसलो आणि झोपलो. रागा झोपलो आणि झोपलो तर उठलोच नाही. 9, 10, 11 वाजता उठलो. जिमला नाही गेलो. म्हणलं आज सोमवारपासून जाईन, म्हणलं जिमला पण नाही गेलो. आणि 11 वाजता उठलो, दात घासले, हातपाय वगैरे धुतले, जेवण केलं. नंतर थोडंसं याचा फोन आला सूरजचा, की हा आलाय म्हणे, आपण भेटू म्हणे. तर मी गेलो 4 वाजता भेटायला. म्हणलं का आपण इथून थोडंसं काम करून मग इथून निघून जाऊ. तो म्हणे त्याला थोडंसं तिकडलं काम आहे, तर 6 वाजताच भेटू. तर ओके. 6 वाजता मग मी खेळायला गेलो थोडंसं. 5:30 वाजता घरी आलो, खेळायला गेलो, खेळून आलो. 5:30 वाजता पाणी भरलं आणि भेटायला गेलो. केक घेतला. माझ्यापाशी पैसे तर नव्हते, तर आज मी आईला 100 रुपये मागितले. माझ्यापाशी आता पैसे काहीच नाही, रिअली नथिंग. म्हणजे फक्त 500 रुपये आहे. ते 500 रुपये याच्यासाठी लागन. आता 16 तारखेला पासून काही हे राहीन प्लॅनिंग, तर तेव्हा त्यासाठी लागन. तर बस, अदरवाईज माझ्यापाशी काहीच पैसे नाही. मग काही नाही. भेटलो तुषारकडे, तिथे बर्थडे मनवला. काफी चांगल्या गोष्टी रंगल्या वगैरे. जुने मित्र भेटले. इट्स फील रिअली अमेझिंग. इट्स फील रिअली नाईस. मी अमेझिंग शब्द खूप वेळा बोलतो. हा अमेझिंग शब्द काफी डोक्यात आहे माझ्या. चांगलं वाटलं थोडंसं वगैरे वगैरे, सम काइंड ऑफ दॅट. म्हणजे नंतर मग काय झालं की नंतर मी आता घरी आलो, जेवण केलं आणि आता विशालकडे गेलो. तर तेव्हा आता आपले मित्र दिसले. तर ही समथिंग फील्स लाईक गॅप बिटवीन दॅम. म्हणजे माझे खूप सारे मित्र आहे, बहुत सारे मित्र आहे. अगेन थोडे याच्यामधले जे वैभव, विशाल, पिंडी, बॅडी, हे लोक कसे क्लोज आहे. बट अदर फ्रेंड्स आहे जे की खूप हायर आहे. जसं रजत भगत, देन सौरभ तित्रे, मयूर ढाके. हे कसे लोक, यांना आडनावामध्ये म्हणजे यांचं आडनाव पण इन्व्हॉल्व करावं लागते मला रिमेंबर करण्यासाठी. का मयूर कोण, मयूर ढाके ना, हा तो मयूर ढाके. यस आय नो दॅट. तर ते लोक काय, हे यांचा क्लास थोडा असं वाटते का यांचा क्लास काही वर खाली वगैरे नाही. आय जस्ट थिंक लाईक दे आर हायर दॅन मी, बट दॅट वॉज इन. बट इट सर्टनली फील लाईक दॅट वे मॅन. म्हणजे जेव्हा ते बोलतात, जेव्हा ते पढाई करतात, जेव्हा ते तशा प्रकारे वागतात,
मला वाटते का हेच फिलिंग विशालनी पण फील केलं असेल जेव्हा तो पुण्यावरून इथे आला. तेव्हा त्याला क्लास कळला की पुण्यामधले लोक किती वास्ट आहे, किती ॲडव्हान्स आहे, किती नॉलेजेबल आहे. आणि इथले लोक, इथले मुलं जसं वैभ्या, बॅडी, पिंट्या, मी, रावल्या, हे सगळे लोक कसे लेस नॉलेजेबल आहे किंवा कमी नॉलेजेबल आहे असं त्यांना फील होत होतं, असं त्याला फील होत होतं. त्यामुळे नाही का त्याचा एक प्रकारे हे झाला. बट मी अडॅप्ट करून घेतलं का दिस इज द लाईफ. या लाईफमध्ये व्हेरियस काइंड ऑफ पीपल मिळणार, त्यांच्याशी वेगवेगळा एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायला भेटणार. आता समजा मी जर अमेरिकेला राहतो आणि सडनली एकदम मी खेड्यात गेलो तर मला बहुत जास्त चेंज भेटेल, बहुत जास्त चेंज, जे की अदर पर्सनना काही वाटणार नाही. त्यांना वाटेल का अमेरिकेहून आला, इट्स नॉट अ बिग डील, इट्स नॉट अ बिग डील इफ यू थिंक अमेरिका इज जस्ट लाईक दॅट, जस्ट लाईक अस. सो दॅट इज इट. बट जेव्हा आपण प्रॅक्टिकली बघतो, प्रॅक्टिकली फील करतो, प्रॅक्टिकली रिअलाईज करतो त्या पर्सनला जे की आपल्यापेक्षा हायर क्लास रेप्रेझेंट करते, आणि देन जेव्हा आपण लोअर क्लासमध्ये जातो, लोअर क्लास म्हणजे इट्स नॉट अ इंडिकेशन ऑफ पीपल हू इज दॅट, इट जस्ट फील्स लाईक दॅट वे ही इज दॅट क्लास ऑफ पर्सन अँड ही इज हायर क्लास ऑफ पर्सन. सो इट जस्ट वी आर कॅटेगराइज बाय द पर्सन. लाईक Amitabh Bachchan is not a bhikari, or he is not a professional, he is not a common man, he's an artist, he's a huge. So that's why Amitabh Bachchan ranks really higher in our eyes. So that is it, that's the fact. But अशा प्रकारे आपली डोळे, आपला दिमाग कॅटेगराइज करते पर्सनला. तर जेव्हा मी अशा प्रकारे बघतो तर आज अशाच प्रकारे फिलिंग्स आली यार. म्हणजे तिथे मी GREच्या गोष्टी करून राहिलो, अमेरिकेला, जर्मनीच्या इकडल्या तिकडल्या चांगल्या गोष्टी करून राहिलो, आणि खूप गोष्टी ऐकण्यात आणि बुक करण्यात खूप मजा येऊन राहिला, कारण काही नॉलेज पण भेटून राहिलं. आणि जेव्हा मग या सूरजच्या रूमवर जातो तर तेव्हा तर बहुत जास्त एन्व्हायरमेंट चेंज होते, बहुत जास्त. तिथले लोक तर चायनीज, जॅपनीज पण शिकत आहे, आपल्याला सुद्धा इंग्लिश सुद्धा क्लिअरली नाही येऊन राहिलं. तर एक प्रकारे बहुत जास्त क्लास रेप्रेझेंट होऊन राहिला. यस मी तो पॉईंट नोटीस नाही केला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, पण आता करतो. याचा सूरजचा मित्र आहे कपिल, या दॅट गाय. तर काय आहे की त्याच्या रूमवर गेलो, त्याच्या रूमवर बघतो तर काय का पूर्ण चायनीज, जॅपनीजचे फ्रेज, वर्ड, जशा प्रकारे आपण फॉर्म्युले वगैरे नाही लिहित का बोर्डावर, का जेव्हा पण बघितल्यावर ते नेहमी लक्षात राहिलं पाहिजे, अशा काइंड ऑफ थिंग्सनी त्याने अशा प्रकारे स्टिक केल्या आहे, स्टिकिंग नोट्सनी, की आपल्याला सुद्धा चायनीजचे अक्षर ते आयडेंटिफाय पण नाही करता येत का ते चायनीज आहे का जॅपनीज आहे. आणि तो बंदा तो बोलून राहिला म्हणजे वॉट, म्हणजे काय तरक्कीच म्हणतात ना याला एक प्रकारे. म्हणजे त्याची तरक्की हे आहे, सेम एज आहे, आणि वी आर नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन, और वी आर नॉट इन दॅट कॅटेगरी. सो हाऊ आय फीलिंग लाईक दॅट वे. म्हणजे एक प्रकारे बहुत जास्त वाईट वाटते ना. आता विचार कर, मयूर ढाके हा समजा माझ्याच एजचा आहे, आम्ही 11वी-12वी सोबत होतो, इवन वी आर अ बेस्ट फ्रेंड समटाइम्स, सम वॉज अ बेस्ट फ्रेंड. तर आणि तो समजा जर आता न्यूयॉर्कमध्ये गेला आणि पढाई करत आहे एमटेकची, तर विचार कर ना, हाऊ यू फील लाईक दॅट वे. इट्स कम्प्लिटली डिफरंट दॅन. म्हणजे आपण विचार करतो ना, माझ्या सोबत होता, आम्ही दोघं एका डब्यात चिवडा भाकर खात होतो, आणि हा बंदा कुठे गेला आणि मी कुठे आहे. अशा प्रकारे येते ना. मग जेव्हा आपण अशा प्रकारचे थिंकिंग घेऊन नाही का आपल्या मित्रामध्ये जातो ना, तर आपल्याला कळते का आपलं एन्व्हायरमेंटच असं आहे यार, आपला एन्व्हायरमेंटच असं चिवत्यापा आहे का, आपण काय एक्सपेक्ट करू शकतो स्वतःला. मग नाही का आपण इट्स काइंड ऑफ स्टफ लाईक दॅट फिलिंग्स येते का. राग येते कोणावर, मग राग येते मित्रांवरच का. हा बघ यार, तो पर्सन तो त्या कॅटेगरीमध्ये आहे, सेम होतो, सेम एरिया होतं, त्यात आपल्या मित्राची काही गलती नसते आणि त्यात आपल्याला दिसणाऱ्या गोष्टीची पण काही गलती नसते.
याच्यात पूर्णतः गलती असे स्वतःची का आपण फील करून घेतो. तुमच्यापाशी कॅपॅबिलिटी असताना सुद्धा तुम्ही अभ्यास काऊन नाही केला. तो बंदा अमेरिकेला जाऊन पढाई करू शकत आहे. वाय यू कॅन डू दिस. तू काऊन नाही करू शकत होता. तुझ्यापाशी कॅपॅबिलिटी आहे. तुझे वडील पण पैसे लावणार होते. ही कॅन डू इट, यू कॅन नॉट डू इट. वाय, व्हॉट इज दॅट रिझन. सो दॅट इज रिझन इज यू. तू अभ्यास नाही केला, तू पढाई नाही केली, त्याने डिग्री केली, तू डिप्लोमा करून आला. व्हॉट इज दॅट रिझन. हे काही अशा प्रकारे फिलिंग झाली यार. येस. आणि मला वाटते अशा प्रकारची फिलिंग्स पण विशालला आली होती ज्यावेळेस तो भडकला होता मित्रांवर. त्याला कळलं असन आता त्यात चुकी कोणाची असन. वेल, ग्रॅज्युअली माझ्यासारखा माणूस सुद्धा जो की स्वतःवर खूप जास्त काबू ठेवू शकते, तो पण असा करू शकत आहे. तर या ऑब्विसली त्याचं बोलणं पण ठीकठाकच होतं यार. जे की रॉंग होतं बट ठीकठाकच होतं यार त्याच्या म्हणण्यानुसार. हो, म्हणजे असं वाटते. डज इट फील्स लाईक दॅट वे. आज बहुत हे जास्त वाटत आहे. बहुत स्केरी पण नाही वाटत आहे. बट राईट नाउ इट जस्ट फील लाईक हाउ आय गेट इन माय डेस्टिनी मॅन. हाउ आय गेट इट. मी बहुत ही जास्त कन्फ्युजिंग आहे. लाईक मला नाही का माझ्या डोक्यासमोर फक्त का दिसत आहे, समोर बायनरी कोड, त्याच्यानंतर बायनरी कोड प्रेझिडेंट आहे, त्याच्यानंतर बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर आहे एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2. त्याच्यानंतर येत आहे मला त्याचे अवतार सिरीज दिसून राहिली. त्याच्यानंतर मी फिल्म मेकिंगमध्ये कशा प्रकारे फिल्म बनवून राहिलो ते दिसून राहिलं आहे मला. माझं फ्युचर मला क्लिअरली दिसत आहे. पण जो लेवल आहे ती नाही करून राहिली यार. म्हणजे काय, लाईक आय एम इन अ ग्राउंड फ्लोअर अँड दॅट सिच्युएशन आय ड्रीम अबाउट इट दॅट इज इन 10th फ्लोअर अँड आय डोंट नो विच वे कॅन पास मी थ्रू दॅट वन ग्राउंड लेवल टू 10th लेवल. आय डोंट नो. मला कळून नाही राहिलं मी या ग्राउंड लेवलपासून त्या 10th लेवलपर्यंत जाऊन कसं जाऊ. पण मला त्या 10th लेवलमधलं दिसून राहिलं. लाईक तुम्ही 10व्या मजल्यावर असणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसून राहिल्या, पण तुम्हाला हे नाही दिसून राहिलं का 10व्या मजल्यावर जाण्यासाठी सीडी कोणती आहे यार. हेच नाही दिसून राहिलं मला. सीडी तर दिसून राहिली का स्ट्रगल कर, थोडंसं हार्डवर्क कर, थोडंसं स्वतःवर बिल्डअप कर, स्वतः कॉन्फिडन्स जमा कर अँड देन यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. सो या आय कॅन डू इट. माझ्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज काय, सर्वात मोठा क्वेश्चन्स काय उडला. राईट नाव माझी डिग्री माझा डिप्लोमा झाला. फील दॅट वे, दॅट इज कूल. माझं एज्युकेशन बीन क्लिअर. आता ठीक आहे, पुढे शिकायचं नाही, ऑल इन टेक आहे, ओके. पुढे काय तुम्हाला फिल्म मेकिंग करायचे आहे, ओके, गो टू मुंबई. दिस इज इट. दिस गेट माय फुल स्टॉप. दिस इज गेट माय क्वेश्चन मार्क इन माय हेड. हाऊ आय गेट इन मुंबई. आता 10 दिवसानंतर माझा रिझल्ट लागला. रिझल्ट क्लिअर मला माहीत आहे, ओके ठीक आहे. मी मुंबईला जाऊ कसा, मी वडिलांना पैसे मागू कसा, मी तिथे राहू कसा. बस माझा फक्त हाच एक क्वेश्चन्स येऊन राहिला डोक्यात, बहुत जास्त क्वेश्चन, जो की मला डिस्कस पण नाही करता येऊन राहिला. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी स्वतःला सांगू शकतो की एक्सप्रेस करू शकतो, पण तिथून मला काही रिप्लाय नाही येऊ शकत रिप्लाय. कारण हाऊ आय कॅन डील विथ दोज स्टफ, आय डोंट नो. मला आय नीड अ सजेशन. आणि मी असे हे टॉपिक नाही का खरंच जेन्युअनली सांगतो ना, जेव्हा नाही का माझे मित्र त्यांच्या फ्युचरबद्दल बोलतात, मला फॉरेस्टमध्ये जायचं आहे, मला GRE क्रॅक करून न्यूयॉर्कमध्ये जायचं आहे, कोणी म्हणतात मला एरोनॉटिक्समधून चांगलं हे बनायचं आहे, कोणी म्हणते UPSC क्रॅक करून चांगलं बँकिंगमध्ये चांगला पगार वगैरे घ्यायचा आहे, कोणी म्हणतात तिकडे जायचं आहे, कोणी म्हणतात तिकडे जायचं आहे, कोणी म्हणतात जॅपनीज शिकून टोकियोला जायचं आहे. इट्स अ नाईस थिंग. मला पण काही ना काही करायचं आहे, पण हाऊ आय कॅन एक्सप्रेस दो स्टफ, हाऊ माझी पण फिलिंग्स कळणार. म्हणजे सगळेजण सांगून राहिले अँड आय एम जस्ट स्टील स्टॉप अँड आय डोंट नो, आय डोंट से एनिथिंग. वाय यू कॅन स्टे दॅट. बिकॉज ह्या अशा गोष्टी आहे ना का मी जे सांगितलं ना का ते लोक माझी मजाक उडवल्या यार. सिरियसली सांगतो, बहुत
बहुत बहुत जास्त मजाक उडवेल. तू याचा विचार काऊन करते का मजाक उडवेल? उडू दे ना. व्हॉट हॅपेंड? काहीच होणार नाही, याचं काहीच होणार नाही. बट मी जे स्वतःला लावून घेईन ना, व्हॉट हॅपन. आता का सांगतो, आता मी जर समजा या गोष्टी मी माझ्या मित्रांसोबत डिस्कस केला, मला पॅरेंट्सला तर सांगावंच लागेल, ओके ठीक आहे, कारण ते माझे सोर्स आहे, ते माझे सोर्स आहेत आणि ते माझे पालकसुद्धा, पॅरेंट्स आहेत. त्यांना मला सांगणं जेन्युअनली बहुत जास्त गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. मला त्यांना सांगावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावं लागेल आणि नंतरच मला पाऊल घ्यावं लागेल. सो पॅरेंट्स इज नो मॅटर इज फ्रेंड. तर तुझ्या मित्राला कसा काय सांगशील, जे की इम्पॉर्टन्स नाही आहे, प्लेस इम्पॉर्टन्स, बट दे आर ॲक्ट लाईक अ सजेशन. जर तुम्हाला कोणती गोष्टी समजत नाही आहे तर तुम्ही मित्रांपाशी जाता, मग मित्र तुम्हाला कळवते का कशा प्रकारे करायचं आहे. काही काही विषय मित्र हँडल आउट करू शकते, काही काही विषय फॅमिली हँडल आउट करू शकते, काही काही विषय तुम्हाला स्वतःला हँडल आउट करावं लागते. खरंच जर तुम्ही त्या गोष्टी मित्रांसोबत शेअर केला, जर मी ह्या गोष्टी माझ्या मित्रांसोबत शेअर केल्या, का मला फिल्म बनवायची आहे, तर व्हॉट हॅपन, विशाल किंवा अदर फ्रेंड्स म्हणणार का ही गोष्ट, म्हणजे म्हणणार की याच्यात पाहिजे टॅलेंट, यू हॅव अ टॅलेंट, तुझ्यापाशी टॅलेंट आहे का? तर येस, आय हॅव टॅलेंट. तर मग ते अशा काही गोष्टी कराव्या लागन जे दे थिंक लाईक दे आर डिसाइडिंग मी टू कॅन आय बिल्ड मूवी, म्हणजे मी बिल्डिंग, मी मूवी बनवू शकतो का नाही, अशा काही गोष्टी. अदर दॅन ही गोष्ट अशी आहे का, ही खूप मोठा हे आहे, स्टेटस आहे, खूप मोठा स्टेटस आहे. याच्यातून फेलियर होणारे जे पीपल्स आहे ना, यांची बहुत मोठी लिस्ट आहे. आणि जे फेलियर होण्याची लिस्टमध्ये ज्या लोकांना ओळखणारे बहुत सारे जण आहे. इवन आउट यांच्यावर फिल्मसुद्धा निघाली आहे का, काय असते मुंबईची लाईफ वगैरे वगैरे, सम काइंड ऑफ दॅट. तर अशा प्रकारच्या लिस्ट पण निघाली आहे. तर लोकांना माहीत आहे का, जर तुम्ही मुंबईमध्ये जाल तर व्हॉट हॅपन, तर मुंबईमध्ये जाल तर अशा प्रकारे हार्डवर्क करावं लागेल, तशा प्रकारे हार्डवर्क करावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल, खूप हे करावं लागेल. तर मग अशा गोष्टी नाही का अदर पर्सनकडून ऐकल्या ना, काय होते की जर तुम्ही खूप तुमचं हार्ट एकदम पत्थर दिलं असन तर काय होणार नाही तुम्हाला एकदम. आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स खूप फोकस असेल तर तुम्हाला पण काही होणार नाही. पण तुमचं हार्ट एक फ्लुइड आहे. जर कोणी दगड मारला ना तर याच्यात वेव्हफॉर्म होते यार, रिअली होते, सांगतो खरंच होते. तुमच्या याच्यात पत्थर दिलं तो काही असतो, तुमच्या कोणी डेस्टिनीबद्दल कोणी वाईट शब्द बोललं ना, तुम्हाला हार्ट फील होते यार. कसं आहे मग, असं वाटते की जाऊ दे ना यार, आपली एक छोटीशी जॉब पाहून होऊन जाते. यस, मग आपण झाला टार्गेट लूज केला, मग काहीच नाही. मग टार्गेट लूज केला, बस यू जस्ट स्किप अवे. तुम्ही स्किप अवे करा आणि जस्ट तुम्ही 12-13 हजार रुपये जॉब करा, स्वतःची मारा आणि बस लाईफची बंदी विल्हेवाट करा. एक शादी, लग्न झालं नंतर काही नाही, नंतर बस गाण मारा, मुलं तयार करा, पोट वाढवा. लाईफमध्ये काही अमेझिंग थिंग्स नका बनवू, नाही, बस असंच होणार, बाकी पुढे काय होणार नाही. बट तुझं जर टार्गेटबद्दल विचार केला, तू पाहणं का करू शकते. यू कॅन बिल्ड अ मूवी मॅन, जे की तुझं स्वप्न आहे कशा प्रकारे बिल्डअप करायचं, आणि त्याला जे काम आवडते ना ते काम करण्यात तर अजून जास्त मजा येते, बहुत ही जास्त मजा येते. अरे कितना भी कठीण काम ना हो, 100 वर्षा अगोदर माणसाला वाटत तरी होतं का रे का तो पृथ्वीच्या बाहेर जाईन आणि चंद्रावर पाय ठेवन. पण आता आपण 100 वर्षानंतर आपण पाय का चंद्रावर, आपण मार्सवर जाण्याचा प्रयत्न करतो, युनिव्हर्समध्ये इकडे तिकडे हिंडण्याचा प्रयत्न करतो. आपण इमॅजिन करू शकतो का कोणकोणते प्लॅनेट आहे, कोणकोणते स्टार आहे, ॲस्ट्रॉलॉजी काय आहे, किती वास्ट कलेक्शन ऑफ नॉलेज आहे जे की तुमच्या डोक्यामध्ये जाऊ शकते, पण तुम्ही प्रयत्न नाही करत आहे. Human is a really amazing creature in the world, really amazing. You just need to focus that stuff because these are
so much. Life is so much beautiful. And you just need to be present for this beautiful moment that make it really amazing things. Why you won't stop yourself? काऊन तुम्ही स्वतःला थांबून राहिले? Just go. Run. Raise your hand and just fly. This is it. This is the life. You just need to do all this stuff. You just need to run. You just raise your hand and fly. This is it. आज आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी खूप जास्त हे होत आहे भाऊक, कारण मला कळत आहे ना, हे जस्ट स्टार्ट आहे. इट जस्ट स्टार्ट. मी अजूनमध्ये जर्नी स्टार्ट सुद्धा नाही केली आहे आणि मला अशा प्रकारचे एक्सपिरियन्स येऊन राहिले आहे. विचार कर पुढे जाऊन काय होणार, पुढे जाऊन किती का अशा प्रकारे होणार आणि वाय. पुढे आर्टिफॅक्ट एपिसोड इज गेटिंग मोर इंटरेस्टिंग, मोर अमेझिंग अँड मोर कॉन्व्हर्सेशन. आर्टिफॅक्ट एपिसोड काय करताय म्हणजे स्वतः आता मी म्हणत आहे का, माझी आयडेंटिटी रेप्रेझेंट करण्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोड इज वन ऑफ द ग्रेटेस्ट. इट गिव्स मी अपॉर्च्युनिटी टू डू ऑल दो स्टफ who I am not telling anyone. I can tell in my artifact episode. Yes, it is it. आज बहुत काय बोलूशा वाटतं यार, बहुत काय बोलूशा वाटत आहे आणि आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकून राहिला आहे, अजून जास्त बोलतो. का बोलू आता अजून. मित्रांबद्दल काय वाटतं यार, की वन मॅन टीम सोबत येणार, जे की तू स्वप्न पाहतो का त्यांच्यासोबत व्हेलॉसिटी नावाची एक सिरियल बनवणार आणि त्याच्या थ्रू तुम्ही ऑलवेज कनेक्ट राहणार. एक लाईफमध्ये नाही का, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे हे आर्टिफॅक्ट ऐकणारा जो कोणी व्यक्ती आहे, म्हणजे ॲक्च्युली मीच आहे म्हणा. आर्टिफॅक्ट एपिसोड बाकी कोण ऐकणार आहे, मीच ऐकणार आहे पुढे, बाकी कोणासाठी नाही. कारण दिस इज फॉर माय सेल्फ. हे कोणासाठी नाही, 101% हे माझ्यासाठी आहे. हे पूर्ण यस दिस इज फॉर मी. सो यू नीड टू लिसन. काय की एक कडवा सच आहे जो गळ्यातून उतरायला खूप जास्त कठीण जाते, बट दिस इज इट. हेच लाईफ आहे आणि यालाच अनुसरून तुम्हाला चालावं लागते. काय की जस्ट लाईक विंटरमध्ये थंडी लागते आपल्याला, समरमध्ये गरमी लागते आपल्याला, आणि रेनी सीझनमध्ये पाऊस लागते आपल्याला. तर काय आहे की जेव्हा थंडी येते तेव्हा आपल्याला गरमीचा एहसास खूप जास्त आवडू लागतो. आपल्याला गरमी पाहिजे, जे की आता थंडी आहे, डिसेंबरचा महिना सुरू आहे, थंडी आहे सुरू, तर आपल्याला कसा गरमी लागते, गरमी पाहिजे, गरमी कुठून तरी गरमी भेटायला पाहिजे. नंतर काय होते, जेव्हा समर येते तेव्हा आपल्याला थंडीचा एहसास व्हावा लागतो. मग आपल्याला थंडी केव्हा भेटेल, त्यामुळे आपण AC ऑन करतो वगैरे वगैरे. लाईफमधला कडवा सच हा आहे की प्रत्येक सीझननुसार आपल्याला आपले कॅटेगरीज किंवा ॲक्टिव्हिटी चेंज करावं लागते. लाईक थंडीमध्ये आपण थंडीमध्ये आपण शेकोटी करतो, कारण इट फील्स यू वॉर्म इन युअर बॉडी, कारण ते तुमची बॉडी वॉर्म ठेवते ऑलवेज. येस, इट इज राईट. कारण जेव्हा थंडी लागते तेव्हा आपण आपल्या ॲडॅप्टेशन चेंज करतो, थोडंसं ॲडॅप्टेशन चेंज करतो, म्हणजे आपण स्वेटर वगैरे घालतो लाईक दॅट. गरमीमध्ये आपण पुन्हा ॲडॅप्टेशन चेंज करतो, आपण हे करतो, AC लावतो, कारण आपल्याला गरमी होते, त्यामुळे आपण लिटल बिट ॲडॅप्टेशन चेंज करतो. लाईफ पण अशाच प्रकारे आहे. तुम्ही प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे ॲडॅप्टेशन करता, प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये. लाईक 1ली ते 4थीमध्ये जे मित्र असतात ते मित्र असतात. तुम्ही म्हणू शकत नाही तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. बेस्ट फ्रेंड त्याला म्हणते जे तुमच्या लाईफमध्ये फ्रॉम बॉटम टू स्टार्ट टू बॉटम तुमच्या सोबत होता. टू बॉटम टू स्टार्ट त्यांनी तुझी साथ दिली.
जेवढा झगडला भांडला सम स्टफ लाईक दॅट, तो विसरला नाही तुला, तो नेहमी तुला सोबत राहिला. दॅट इज बेस्ट फ्रेंड. हे डिफाईन स्वतःला समजून घे. हु इज युअर बेस्ट फ्रेंड, हु इज युअर बेस्ट बडी. बेस्ट फ्रेंड हे नसतात जे तुम्हाला हॅपी करतात. बेस्ट फ्रेंड जे असतात जे तुम्हाला रडवून हॅपी करतात. बेस्ट फ्रेंड जे असतात जे लाईफ लॉंग तुमच्या सोबत असतात. ते कम्पेअर नाही करत, ते नेहमी तुला शिवाच देणार आणि ते नेहमी तुझ्या सोबत राहणार. दॅट इज दोज पीपल्स आर बेस्ट फ्रेंड. सो मी काय म्हणत होतो, प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये आपण जसं कपडे बदलवतो तसे प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये आपण मित्र सुद्धा बदलवतो. 1ली ते 4थीमध्ये जे मित्र होतात, तुला आठवते 1ली 4थीमध्ये कोणकोणते मित्र होते? आठवते? तू ॲक्च्युली नाव पण घेऊ शकते. ओके, अक्षय ढोले, यस हेज, कोसारे, बंटी, अनदर दॅन इज प्रशिक बादल, येस प्रशिक बादल. अजून बहुत सारे होते. साऊंड स्टाफ. ओके ठीक. अक्षय ढोले, हा 4थीमध्ये होता. हा काही जास्त दूर तर नाही गेला. इवन जस्ट विशालच्या घराच्या 2 स्टेप पुढे गेला का अक्षयचं घर आहे. तर तू त्याला का नाही ओळखत? वाय? जो तुझ्या सोबत होता 4थीत, तर आपण सोबत होतो. वांग्याची भाजी आम्ही एका पोळीत खाल्ली. आम्ही संकल एक सोबत खेळलो. त्यांनी असाइनमेंट अर्ध लिहिलं, अर्ध त्याचे पान फाडून चेक केलेलं मी तसं दाखवलं. सो that environment, those people, this friend was my friend, was my best friend. तेव्हा माझे आम्ही सोबत मित्र होतो. तेव्हा आम्ही स्वतः खेळायचो, फिरायचो, खूप मजा करायची. पण आता काय चेंज का झाला? हेच तर. तो विशाल तर 2 घरासमोर त्याचं घर आहे आणि आपण त्याला बस हाय बाय अँड बस असं म्हणतो. वाय वी गो पुढे? आपण पुढे का नाही चाललो? जसा विशालच्या घरी तू चालला आणि इंटरनेट यूज करला, त्याला शिवा देऊन राहिला किंवा त्याच्या घरी चालला, तर त्याच्यासोबत का नाही चालला? तर मी म्हणलं ना, आपण हिवाळ्यातच गरम कपडे घालतो, हिवाळ्यात आपण AC नाही लावत. दॅट इज ट्रू. ज्या एन्व्हायरमेंट, जो टाइम स्पॅन होता ना 1ली ते 4थी, याच्यामध्येच नाही का अक्षय ढोले हा कॅरेक्टर आपल्याला खूप आवडायचा. त्याच्यानंतरच्या टाइम स्पॅनमध्ये तो नाही आवडला. वाय? कारण तो दूर गेला. अदरच्या टाइम स्पॅनमध्ये तो तर बहुतच दूर गेला. आता टाइम स्पॅनमध्ये तो जवळ आहे, पण आपल्याला वाटत नाही तो जवळ आहे. इट जस्ट फील्स लाईक हाय हॅलो यो. सो दॅट इज इट. दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणजे प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये मित्र चेंज होत असतात, प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये. तर 1ली ते 4थीमध्ये जे मित्र आहे ते वेगवेगळे आहे. 5वी ते 10वी पर्यंत जे मित्र आहे ते वेगळे आहे. नंतर झालं, नंतर 11वी 12वी ते वेगळे, आणि त्याच्यानंतर जो डिप्लोमा आहे त्याच्यामधले वेगळे. डिप्लोमाच्या याच्यामध्ये कॉलेजमधले तर कोणतेच नव्हते. नथिंग रिअली. आकाश बोलके तो एक असा एक बदला ज्याला आजही म्हणतो की आहे ठीक आहे यार तो त्याच्या ठिकाणी. तर त्याच्यानंतर बस घरचेच आहे, जे की घराजवळ सोबत राहते. प्रत्येक मोमेंट आम्ही सोबत एन्जॉय करतो. दॅट फील्स रिअली हॅपी फॉर अस, हॅपी फॉर मी. सो दॅट शुड आय रेप्रेझेंट दोज आर बेस्ट फ्रेंड बिकॉज दे वेअर सोबत आहे माझ्यासोबत आतापर्यंत. पण पुढे मुंबईला मी जाणं स्ट्रगल करण्यासाठी ते तुझ्या मागे नाही येणार, किंवा तुला पण असं वाटणार नाही का ते तुझ्या मागे यायला पाहिजे. बिलकुल वाटणार नाही ऑफकोर्स. तर तेव्हा काय करणार? तेव्हा दुसरे मित्रसुद्धा बनणार. तर तेव्हा तुला या मित्रांना सुद्धा फॉरगेट करावं लागेल. समटाईम्स म्हणजे जेव्हा ते भेटेल तेव्हा तुला हाय हॅलो म्हणावं लागेल. बट आय डोंट नो, लाईफ वुड बी सो रूथलेस.
म्हणजे कधी तुम्हाला असं करावं लागते, कधी तुम्हाला तसं करावं लागते. लाईफ वुड बी सो ब्युटिफुल विथ यू, नॉट विदाउट युअर फ्रेंड, बिकॉज फ्रेंड गेटिंग चेंज. जर तुला मित्र पाहिजे असेल तर तुझ्या करिअरवर थोडासा रिस्क येऊ शकते. वाय? कारण तुझ्यापाशी एवढी अमेझिंग मूवीज आहे, एवढी अमेझिंग टेक्निक्स आहे, एवढे अमेझिंग शॉर्ट्स आहे बिल्डअप करण्यासाठी. वाय? आज मी मॅड काऊन आहे? जे माझी स्टोरी आहे, ज्याच्यापासून मी हे कॅरेक्टर बिल्डअप केलं का मला फिल्म मूवी बनवायची आहे, तर माझा त्याचा पहिला मेन उद्देश सांगू मी. सर्वात पहिली मूवी कोणती बनवली होती? द बॉय. त्याच्या बॉयची जी मूवी आहे त्याचा आता रूपांतर झाला एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 अँड पार्ट 2 मध्ये. तर त्या फिल्ममध्ये मी ओरिजिन रेप्रेझेंट करत आहे, व्हॉट इज एक्समॅनचं. आणि आता जे एपोक्लोपिसचं ट्रेलर बघितलं त्याच्यामध्ये सांगितलं आहे का फर्स्ट म्युटंट. सो आय डोंट नो ब्रायन सिंगर कशा प्रकारे थिंक करत आहे यार. ते लोक त्यांचे काय, त्यांना काही नवीन वाटलं का ते मस्त फिल्म बनवून देतात, रिअली फंटॅस्टिक मूवी बनवून देतात. त्यांच्यासोबत लागणारे कलिग्स त्यांचे साथ देतात. पण आपल्यापाशी खूप एवढा चांगल्या आयडिया असते जे की त्यांच्यापेक्षा पण मोर दॅन दॅट असते. तर पण आपल्यापाशी नाही सोर्स असतो, नाही सपोर्ट असतो, त्यामुळे आपण नेहमी मागे राहतो. त्यामुळे मी थोडंसं सॅड फील करत आहे. प्लस हा पण एक पॉइंट होता जो स्टार्टिंगला रिप्रेझेंट केला की लेवल, जेव्हा एक लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये जातो तेव्हा आपला खूप मोठा डिफरन्स तयार होते. त्यामुळे तो डिफरन्समुळे आपल्याला राग येतो आणि तो राग आपल्याला कळते की आपल्या एन्व्हायरमेंट थ्रू होतो आणि मग आपण त्या एन्व्हायरमेंटला शिवा देतो. तो पण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हा खूप जास्त महत्त्वाचा होता. माइट बी गट. उद्या काय डिसाईड केलंय? उद्या मॅच, पैशाची मॅच आहे उद्या. बट उद्या रियुनियन पण आहे. उद्या आम्ही नाश्ता खायला चाललो. तर विच वॉज बेटर? कारण मला दोनही सोडायचे नाही आणि मला दोनही अटेंड करायचे आहे. तर काही नाही, जास्त काय आड नाही. उद्या पिंटीला म्हण माझं थोडंसं प्लॉटवर काम आहे, मी थोडं उशिरा येईन पण तुम्ही खेळावा. तर बेटा तोपर्यंत तू सुरत पाठी जा, त्याच्यासोबत नाश्ता कर. नाश्ता केल्यावर होऊन जाते 9:30 वाजेपर्यंत. 8-9 वाजता मग तू इकडे मॅच खेळायला चालला जा. दॅट इज कूल. दोन्ही ठीक राहते आपल्या ठिकाणी. एकाला हे करून दुसरं नको जात जाऊ. सो या, दिस इज इट. This is the end. This is the My Artifact episode number 288. Right now we are at Wardha, Maharashtra. And yeah, this is it. Thank you.